मित्रांनो नमस्कार. ही फक्त शोभायात्रा नाही, ही आपल्या संस्कृतीची, अभिमानाची आणि एकतेची जिवंत परंपरा आहे. डोंबिवलीची ओळख काय? तर ही भव्य गुढीपाडव्याची शोभायात्रा, जिथे परंपरा आणि उत्साह एकत्र येतात. तीच फडके रोडची गुढीपाडवा शोभायात्रा. डोंबिवलीतील फडके रोड गुढीपाडव्याच्या दिवशी इथे फक्त रस्ता नसतो, तर तो बनतो एक भव्य सांस्कृतिक सोहळा. ढोल ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत सजलेले कलाकार आणि भगव्या ध्वजांनी नटलेला संपूर्ण परिसर. ही शोभायात्रा केवळ उत्सव नाही, तर आपल्या मराठी संस्कृतीचा अभिमान आहे. वर्षानुवर्ष ही परंपरा जपली जाते आणि प्रत्येक वर्षी नव्या उत्साहाने, नव्या रंगांनी ती अधिकच भव्य होत जाते. तर तुम्ही कधी अनुभवली आहे का ही परंपरेची ताकद? डोंबिवलीतील फडके रोडवरील गुढीपाडवा शोभायात्रा ही गेल्या अनेक वर्षांपासून साजरी होत आहे. स्थानिक मंडळे, सांस्कृतिक संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून ही परंपरा अधिक मोठी होत गेली. या यात्रेत मराठी संस्कृती, इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी देखावे आणि पारंपरिक कला यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. आज ही शोभायात्रा फक्त डोंबिवलीपुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण जगात प्रसिद्ध झालेली आहे.
देतो आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व भाविकांना पुन्हा एकदा सगळ्या मुलं मोठ्या प्रमाणामध्ये जेनझी सगळे जेनझी आहेत इकडे, तर या जेनझींना देखील कळलं पाहिजे की आपण ही परंपरा, ही शोभायात्रा कशासाठी करतो. हे फक्त शोभायात्रा एक दिवस आलं की आपण या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये जमा होऊन एकमेकांना भेटणं हा याच्यातून हेतू नाही. याच्यातून जी आहे जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ही पुढे घेऊन जाण्याचं, याच्यामधून जे संदेश देण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी ही गणेश मंदिर संस्था करते. वेगवेगळ्या रथांच्या माध्यमाने देखील या ठिकाणी संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. आज आपण देखील एक रथ केला, विकासाचा रथ, ज्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये डोंबिवलीमध्ये जे जे विकास प्रकल्प होणार आहेत, मेट्रो असेल, डबल डेकर फ्लायओव्हर असेल, हॉस्पिटल्स असतील, चांगले रस्ते असतील, फ्लायओव्हर, वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, हे दाखवण्याचं काम केलं. कारण देशभक्तीबरोबर विकास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक शहर देखील त्याच वेगाने जे आहे पुढे गेलं पाहिजे, या हेतूने माननीय नरेंद्र मोदीजी असतील, त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे पूर्ण ताकदीने या शहरांच्या मागे आहे. एवढं देखील या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.